हाय फ्रेंड्स, मी अदिती मरे. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण कोलंबी स्टिक प्रॉन्स फ्राय करणार आहोत. म्हणजे कोलंबीला स्टिकमध्ये लावायचे आहेत आणि फ्राय करायचे आहेत मसाला वगैरे लावून. तर साधारण तुम्ही मध्यम आकाराची कोलंबी घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं. कारण की मी छोटे आपल्या टूथपिक असतात ना, त्यातलाच म्हणजे अटॅच करून ते फ्राय करणार आहे. मी जास्त मोठ्या हे घेणार नाही, त्याच्यामुळे मी ह्या मीडियम आकाराच्याच प्रॉन्स घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त मोठ्या पण नाही आहेत. मीडियम आकाराच्याच कोलंब्या ह्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा ॲड करायची आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हा कोल्हापुरी ठेचा आहे, जो बघा तुम्ही आपल्याला डीमार्टमध्ये वगैरे साधारण मिळतो, ते 1 चमचा घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कोल्हापुरी ठेचा घालून बघा, हळद घ्या पहिली आधी थोडीशी, म्हणजे टीस्पून असतो ना तो हळद घ्यायची आपल्याला. आणि त्याच्यानंतर लाल तिखट पण तेवढंच घ्यायचं टीस्पून. त्यानंतर आपण मीठ ॲड करून घ्यायचं याच्यामध्ये चवीनुसार, जसं तुम्हाला लागेल तसं मीठ ॲड करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर हे मी टाकलेलं आहे 2 ते 3 चमच. 2 चमच टाकले तरी, जसं तुम्हाला म्हणजे मॅरिनेशन हवं असेल त्या हिशोबाने 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचे तुम्ही घालू शकता तुमच्या अंदाजाने. तर आता हे सगळं मिक्स करून आपल्या 15 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशनसाठी हे सगळं. ठीक आहे. हे असंच आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत. बघू शकता तुम्ही, कॅमेरा जरा वरती खालती झाला आहे, तर ठीक आहे. कॅमेरा, कारण की ही शूटिंग मी म्हणजे असं प्रॉपर हे नाही, हात हे करूनच केले आहे. तर आता हे बघा, ह्या टूथपिक आहेत ना आपल्या, त्याला आपण हे प्रॉन्स 15 मिनटं झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक कोलंब्या आपण म्हणजे त्याच्यात ॲड करायच्या आहेत. 2-3 जसं बसतील साईजमध्ये तशा. बघू शकता तुम्ही, हे बघा. अतिशय उत्तम लागतात कोल्हापुरी ठेचा, त्याचा अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडेसे घरचे मसाले आपण ॲड करून, आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये मस्त क्रिस्पी आणि यम्मी अशी लागते ही. हे बघा, अशा पद्धतीने हे अटॅच करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचे सगळे छान असे. हे बघा, परत एकदा असंच ॲड करत राहायचं आपल्याला. प्रत्येक सगळ्या आपण आधी स्टिक लावून घेणार, जेवढं म्हणजे होतील तेवढ्या सगळं रेडी करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये एका साधारण ठेवून द्यायचं, आणि मग आपण फ्राय करून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे तुमचा वेळही वाचेल, म्हणजे पटापट तुम्ही तेल एकदा गरम झालं की फ्राय करायला मोकळं. बघू शकता तुम्ही, छान असं व्यवस्थित सगळं ॲड करून घ्यायचं. सगळे व्यवस्थित आपलं पूर्ण प्रॉपर लावून घेऊन मग आता आपण हे फ्राय करणार आहे. माझं हे फेवरेट आहे, त्यासाठी म्हटलं चला शेअर करूया ही व्हिडिओ. असंच वेगवेगळं मला असं काही ना काही करून खावंसं वाटतं. त्यावेळेला हे असं सहज बनवलेलं फर्स्ट टाईम मी, तर अतिशय उत्तम झालेलं. माझ्या मिस्टरांना मुलांनाही आवडलेलं. त्यासाठी म्हटलं मग चला बघू आता. सगळ्यात आधी आम्ही टेस्ट करून नंतर मी ठरवते रेसिपी टाकायची की नाही टाकायची यूट्यूबला. तर हे सगळ्यांना आवडली रेसिपी, म्हणून मी नेक्स्ट टाईम परत बनवली. आणि मग आता ही परत खास तुमच्यासाठी एकदा बनवली. हे बघा, छान असं हे आपलं
रेडी झालेलं आहे बघा, सगळं मी लावून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि ही माझी कढई तुम्हाला असं वाटत असेल, पण माझ्यासाठी लकी कढई आहे ही. ती खूप म्हणजे आता जुनं झालं आहे. मला दुसरी मी नवीन कढई आणली आहे, पण मला त्याच्यात इच्छाच होत नाही की करावं काहीतरी. त्यासाठी मी ह्या कढईमध्ये, तुम्हाला असं वाटेल ही कढई अशी म्हणजे एकदम व्यवस्थित नाही वगैरे वगैरे, पण नवीन कढई आहे माझ्याकडे, पण त्याच्यात माझी इच्छा होत नाही की करावं म्हणून. सवय आपल्याला एखाद्या गोष्टीची झाली की त्याच्यातच करावं असं वाटतं ना, तसंही माझ्यासाठी एक म्हणजे लकीच समजा माझी कढई आहे. तर हे असं छान असं फ्राय करा. आणि फ्राय करताना गॅस पण लो आणि मिडियमवरच फ्राय करायचं आहे. जास्त तुम्ही ह्याच्यामध्ये फ्राय करू नका, म्हणजे फास्ट गॅसवर अजिबात फ्राय करू नका. ठीक आहे, लो आणि मिडियमवर गॅसवर फ्राय करून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने हे आपलं कुरकुरीत असं हे फ्राय करून घ्यायचं आहे सगळ्या. छान असं आहे बघा, छान असं फ्राय झालेत बघू शकता तुम्ही, गोल्डन रंगामध्ये असं. आणि नंतर मग हे खायचं आपण. कांदा तुम्हाला आणि त्याच्यावरती थोडंसं सगळं हे लावायचं, चाट मसाला टाकायचा थोडासा, आणि मग हे आपण खायला रेडी झालेले आहेत आपल्याला. आम्ही ते असंच खाल्लेलं बाबा, कसं शेजवान सॉस आहे त्याच्याबरोबर खाल्लेलं आम्ही हे शेजवान चटणीबरोबर. तर कशी वाटली माझी ही स्टिक कोलंबी फ्राय नक्की कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट असंच काहीतरी नवीन घेऊन. ठीक आहे, नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊनच येत राहीन असंच. चला, बाय बाय. लाईक पण करा तुम्हाला जर आवडलं तर. अतिशय उत्तम झालेलं आहे. बाय बाय.